अध्याय 14वा. या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन आहे. गुणातीताचं वर्णन म्हणजे सत्वरजतम हे 3 गुण आहेत, प्रत्येकाच्या देहामध्ये आहेत. सर्व जगामध्ये जे जे काय आहे ते सगळं त्रिगुणात्मक आहे. त्रिगुण हे मायिक आहेत, मायेच्या अंतर्भूत आहेत. परमात्म्याच्या सत्तेवर ते आपापलं कार्य करतात. परमात्मा त्याच्यावरून अलिप्त आहे. आपल्याही शरीराच्या अंतर्गत जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायानुसार आपल्याही शरीराच्या अंतर्गत 3 गुण आहेत आणि ब्रह्माचा अंश असणारा जो आत्मा तोही त्या आपल्या देहाच्या अंतर्गत गुणापासून अलिप्त आहे, असं वर्णन या अध्यायामध्ये आहे. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याचं वर्णन चाललेलं आहे. सत्वगुणी कसा वागतो, देहपातानंतर त्याचा परिणाम पुढं काय होतो. रजोगुणी कसा वागतो, देहपातानंतर त्याची गती काय होते. तमोगुणी कसा वागतो, म्हणजे त्याच्याकडून गुणाचं वर्णन कसं होतं, वागणं कसं होतं, आचरण कसं होतं आणि त्याचा परिणाम काय होतो, असं आपलं वर्णन चाललेलं आहे. मगाशी शिंदे माऊलींनी असा विषय पुढं येत येत आता तो तमोगुणी किंवा तमोगुण, देहाच्या अंतर्गत तमोगुण जो आहे त्या तमोगुणी देहाला मी म्हणणाऱ्या व्यक्तीकडून कसं आचरण घडतं त्याचं वर्णन आता चालू आहे, ते आपण पाहूया. बुद्धी मेचवेना धोंडी, हा ठायवरे मवाळे सांडी, आठवो देश जडी झाला दिसे. तमोगुणी असणारा त्याला बुद्धी आहे, पण बुद्धी कशी आहे त्याची. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जोड, त्याहुनी दगड बरे देवा. दगड सुद्धा कधीतरी तुकाराम महाराजांच्या भजनानं पाझरला, पाशाना पाझर फुटती रे, पण याच्या बुद्धीवर कशाचाही परिणाम होत नाही. संस्कारहीन अशी जी बुद्धी, बुद्धी मेचवेना धोंडी, हा ठाईवरी मवाळे सांडी, आणि त्याच्याकडून मृदू असं बोलणं होत नाही. अशा शंका प्रतारणू अशा पद्धतीचं बोलणं त्याच्याकडून होत असतं. बोलणे जैसी वृष्टी इंगळाची. 8वी देश धडी जाला दिसे, 8वो देश धडी जाला दिसे. 8 म्हणजे मी परमात्मा आहे, मी वासुदेव आहे, या बोधापासून तो कितीतरी कोसो दूर आहे. देशोधडी, आपलं जे गाव आहे, जया गावा गेलिया तो गावची होईजे, त्या गावापासून तो कोसो दूर आहे. देशोधडी म्हणजे कितीतरी दूर असा तो आहे. बुद्धी मेचवेना धोंडी, अशा पद्धतीचं त्याचं वर्णन चालू आहे. अविवेकाचे निमाजे, सभाय शरीर गाजे, एकलेनी घेपे देजे मौढ्यतेत. अविवेक, अविवेक म्हणजे ज्याला काहीही कळत नाही. योग्य काय, अयोग्य काय, गेय काय, देय काय, ग्राह्य काय, त्याज्य काय याच्याविषयी विधी निषेध त्याला काहीही नाही. ज्याला आपण पामर म्हणतो, पामर, असा जो पामराच्याही खाली चांडाळ, देवा मी चांडाळ, चांडाळाच्याही खाली असा तो तमोगुणी असणारा अचा तो अविवेकाचे निमाजे. त्या अविवेकाच्या योगानं त्याला एक प्रकारचा माद चढलेला असतो. त्या अविवेकालाच तो धन्यता मानतो. अविवेकातच मी कोण, मला कोण तुम्ही बोलणार, ईश्वरोहम असा मी,
हिरण्यकश्यपू अविवेकाची माझे सबाह्य शरीर गाजे. त्याच्या शरीराच्या अंतर्बाह्य काय आहे? अविवेक आहे, मूर्खता आहे. जसं सज्जनाच्या आत बाहेर काय आहे? सज्जनाच्या आत हरी बाहेर हरी. याच्या आत काय आहे? आत मूर्खता बाहेर मूर्खता. आठवी एकलेनी घेपे दिजे मौढ्य तेत. मौढ्य म्हणजे मूर्खपणा, मूर्खपणाचा कळस. आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेणेकडे क्रिया जाय. आचारभंगाची हाडे, आचाराचा, नित्यनेमाचा, चांगल्याचा, विधीचा सतत भंग करत राहणे, हेच त्याचं आचरण. मगाशी आपण पाहिलं, नाई केते कान चिवाय, न बोलन येते, अशा पद्धतीचं. पण ह्याचं त्याच्या उलट अगदी दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव याच्यासारखं सत्वगुणाच्या एकदम विरोधी बाजूला असणारा हा कोण? तमोगुणाचा असणारा हा वारसदार. आचारभंगाची हाडे. आचारभंग हेच हाड. आणि रूपती इंद्रिया पुढे. श्वान असतं, श्वान कुत्र, ते वाळलेलं हाड चघळतं, ते त्याचं त्यालाच रुपतं तोंडामध्ये, त्याच्यातून रक्त येतं, तरीही तो चघळतच राहतो. अशी आचारभंगाची हाडे. आचारभंगामुळं रूपती म्हणजे आचारभंगामुळं त्याला दुःख होतं, तरी सुद्धा तो त्या इंद्रियाच्या भोगाला भोग भोगायला मागे पुढे पाहतच नाही. आचारभंगाची हाडे रूपती, आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेनेकडे क्रिया जाय. एवढंच काय, पण ते भोग भोगत असताना, त्या आचारभंगाचा नियमाचं उल्लंघन करत असताना मरण आलं तरी तो ते सोडत नाही. महाभारतातलं एक उदाहरण आहे. माद्रीपासून आपला मृत्यू आहे हे माहीत असून देखील मरे जरी तेनेकडे क्रिया जाय. मी आपलं उदाहरण सांगितलं, ते तमोगुणामध्ये बसत नाही. पंडूराजा सात्विक आहे, पण असा एखादा असू शकतो की मरण पत्करील, पण भोगापासून परावृत्त होत नाही. पै आणि काही एक दिशे हे जे दुष्कृती चित्त उल्हास अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. अंधारामध्ये घुबडाला दिसतं आणि घुबड त्या अंधारामध्ये संचार करतं, त्याला त्या आनंदानं भराऱ्या मारतं रात्रभर, इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याप्रमाणे घुबडा तुका म्हणे घुबडायसे जन्म सरसे शुकराचे. त्या घुबडाच डुडुळाचंच उदाहरण दिलं, म्हणजे मूर्ख माणूस. याप्रमाणे जसं त्या घुबडाला रात्रीचा आनंद होतो, तसं या तमोगुणी असणाऱ्या पुरुषाला दुष्कृत्य करताना त्याच्या चित्ताला आनंद होतो. रात्रीच्या संचाराचा घुबडाला आनंद, तसं दुष्कृत्य करण्याच्या विषयी या तमोगुणी माणसाला आनंद. मला जरा कमी दिसतं बरं का, म्हणून असं होतंय. तैसे निषिद्धाचे नावे भलतेही भरे हावे, तिये विषयी धावे घेती करणे. तैसे निषिद्धाचे नावे, जसं शेळी येचे तोंडे सैंग सारी. निषिद्ध आहे का विहित आहे याचं त्याला काहीही सोयरसुतक नाही. मग निषिद्ध विहित काय जसं असेल तसं भलतं का असेना, ते सगळं आपल्या इच्छेमुळं तो भोगतच राहतो. तिये विषयी धावे घेती करणे. आणि त्या भोगाकडं याचं मन, याची इंद्रिय धाव घेत असतात, माघारी फिरत नाही.
म्हणून मागे परतले मन, असं त्याचं कधी होत नाही. संतांचं मात्र घालणीचे रान देखून या मागे मन परतले, तसं या तमोगुणी किंवा मूर्खाचं मन माग परत घेत नाही, परततच नाही, पुढेच. मदिरा न घेता डोले, सन्निपाते विन बरळे, निष्प्रेमेची भुले तिशे जैसे. मदिरा न घेता डोले. एखादा मदिरापान करणारा व्यसनी असेल तर तो मदिरा घेतल्यानंतर डुलतो, म्हणजे त्याचा तोल राहत नाही. सन्निपात हा मदिरा न घेता डुलतो. मदिरा घेतोच तो, पण एखाद्या वेळेस नाही घेतली तरी सुद्धा तो त्या संस्कारानं डुलतोच. मदिरा न घेता डुले, सन्निपाते विन बरळे. एखाद्याला ताप आला तर त्या तापात बरळतो माणूस, तापात बरळतो, पण याला ताप वगैरे काहीच नाही तरी सुद्धा हा अनंत वाचाळ बरळतच राहतो. निष्प्रेमेची भुले. प्रेमामुळं आई मुलाच्या प्रेमानं किंवा मुलगा आईच्या प्रेमानं, भक्त देवाच्या प्रेमानं असं डुलण्याची अशी क्रिया होते. गायनाचे उडे आपुलिया छंदी असं होत असतं. पण हा त्याच्या समोर विषय काहीही नाही. याच्या समोर असणारा विषय म्हणजे याला लागणारे भोग. या रीतीनं हा प्रेमाचा विषय नसताना सुद्धा हा नाचत राहतो. माकड जैसे गारुडियाचे. त्याला काय विषय आहे? त्याला काहीच विषय नाही, परंतु ते माकडाप्रमाणे तो नाचतच राहतो. निष्प्रेमेची भुले. प्रेमाविना माजिरेनी. म्हणजे त्याला एक प्रकारचा चढलेला काय असतो, अंतःकरणामध्ये उन्माद असतो, उन्माद. आणि त्या उन्मादाच्या त्या तमोगुणाचा जो उन्माद, माजिरा म्हणजे त्याला ग्रामीण शब्द आहे माज. अरे माजला माजिरेनी. किम बहुना ऐसैशी ये चिन्हे तमपोशी, जे वाढे आईतिशी आपुलिया. फार काही सांगू, ही सगळी चिन्ह त्याच्या ठिकाणी असतात. नाही तमोगुणी माणूस या सगळ्या लक्षणांचं पोषण करतो आणि ही सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी राहायला येतात. कसली? कुलक्षणं. की ज्या लक्षणाचा सज्जन अवेअर करत नाही ती सगळी लक्षणं या तमोगुणी पुरुषाच्या जवळ राहायला येतात, सहकुटुंब नांदायला येतात. उदाहरणार्थ धृतराष्ट्र, अर्जुनापासून ही लक्षणं सहकुटुंब ठावं घेऊन गेली. सहकुटुंब गेला जी ठावं घेऊन आपला, पण याच्या ठिकाणी सहकुटुंब ठावून आला, गेला नाही. उदाहरणार्थ धृतराष्ट्र, सहकुटुंब सगळी आयती या म्हणजे त्याच्या घरी, त्याच्या परिवारात, त्याचा परिवारच हे सगळे होतात. ही सगळी तमोगुणाची लक्षणं. जे वाढे आयतीशी आपुलिया. आयतीशी म्हणजे परिवारात, ती सगळी कुटुंबामध्ये, त्याच्या सर्कलमध्ये हे सगळे येतात, जातच नाहीत त्याला सोडून. त्याला वाटतं हे गिराईक सगळं आपलं आहे, इथं राहूया सुखानं. आणि हेच होय प्रसंगे, मरणाचे जरी पडे खागे, तरी तेटुलेनी दिगे तमेसितो. आणि हेच होय प्रसंगे. एक ओवी राहिली का? किंबहुना चित्त तरी गेले आहे, परी उन्मतींचे नोहे, ऐसे माल्ला तिजे मोहे माजिरेने. चित्त तरी गेले आहे. संतांचं चित्त देवाकडे जातं. रजोगुणी माणसाचं चित्त एखाद्या विषयाकडे जातं. ह्या तमोगुणी माणसाचं चित्त कुणीकडे जातं? त्याच्या एखादा कुठला आवडीचा विषय असेल तिकडे जातं. किम चित्त तरी गेले आहे. आणि तो शून्य अवस्थेत गेलेला आहे, पण समाधी नव्हे. समाधी अवस्था नव्हे, उन्मनी अवस्था नाही, पण असं कुठंतरी त्यानं मन गुंतवलंय की त्या गुंतीमुळं नरक प्राप्ती होणार आहे. नरक
प्राप्ती होणाऱ्या गुंटाळ्यामध्ये त्याचं मन गुंतलेलं आहे, पण वरून पाहणाऱ्याला दिसतंय का याला उन्मनी अवस्था प्राप्त झाली की काय. परी उन्मनिते नोहे ऐशे मालना तिजे मोहे माझिरेने. म्हणजे त्याला एक प्रकारचा चढलेला तो काय आहे, अर्धी उभी झाली मग अशी की हा एक प्रकारचा त्याला असणारा माज आहे, माझिरेने. किंबहुना ऐसैशी ये चिन्हे तमपोशी जै वाढे आयतीची आपुलिया. ही उभी झाली. आणि हेच होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी तेतुले निरिगे तमेशी तो. आणि हेच होय प्रसंगे ही सर्व असणारी लक्षणं प्रसंगानं त्याच्याजवळ आली, पण ही लक्षणं तो इतकी जवळ ठेवतो कुठपर्यंत मेला तरी त्या लक्षणाचा त्याग त्याच्याकडून होत नाही. किंबहुना त्याचा निपात करण्यासाठीच ही लक्षणं सगळी त्याच्या जवळ आलेली आहेत. मरणाचे जरी पडे खागे. खागे याचा अजून एक वेगळा अर्थ आहे. खागे म्हणजे खाच. खागे म्हणजे खाच. हा तमोगुणी मनुष्य त्याच्यामध्ये असणारी सगळी आसुरी संपत्तीची लक्षणं ती त्याला इतकं गुंतवतात की तो त्या मरणाच्या खाचेमध्ये पडतो. हे दारुडे वगैरे कुठं पडतात? गटारामध्येच पडतात. तमोगुण संपन्न असतात, तमोगुणाचे ते राजश्री असतात, पण त्यांचं सिंहासन कुठं आहे? कुठं पडलेले असतात? खागे, गटारात, मरणाच्या खाचेत. तरी तेतुलेनी दिगे तमेशी तो. समजा त्या ठिकाणी तो गेला, मग पुढे कुठे जाईल तो? पुढे कुठे जाईल? तमाच्या ठिकाणीच तो जाईल. तमाच्या म्हणजे तमोगुण आहे त्याच्याकडं आणि त्याचा देहपात झाला, तो कुठे जाईल? सत्वगुणी तिची उन्नती होईल, उद्धार होईल. रजोगुणी संसाराला येईल आणि तमोगुणी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुस्ती जी जगा तयाची पदवी हिरो निपैगा निऐशे करी. झाडकाक्रमी पुढे येणार आहे. आणि हेच होय प्रसंगे मरणाची जरी पडी खागे तरी तेतुले निरेगे तमेशी तो. राई आहे, राई मोहरी आपण पेरली किंवा मोहरी वाऱ्यानं उडून योग अशा जागी पडली की जिथं ओलावा आहे, त्या ओलाव्याच्या जागी ती मोहरी पडली आणि ती मोहरीचं अंकुरली म्हणजे मोहरीपणा नाहीसा झाला आणि ती अंकुरात रूपांतर झालं. पण तिला पुन्हा काय येणार? मोहरीच्या झाडाला फळ कशात येणार? मोहरीचंच येणार. तसं हा मेला, त्याला मृत्यू आला. मृत्यू आल्यानंतर जसं राईनं आपणाला मारून घेतलं म्हणजे राईनं आत्महत्या केली, असं एक कल्पना. राईनं आत्महत्या केली आणि तिचं परिवर्तन कशात झालं? अंकुरात झालं. पण पुन्हा त्याचं रूपांतर कशात होणार आहे? त्याचं फळ काय पुढं? राईच होणार. तसं हा तमोगुणी पुढे तमोगुणीच होणार असं माऊलीला सांगायचं आहे. राई पण जी बीजी साठवून या अंगत्यजी मग विरुडे तै तुझी गोटी आहे. त्या राईपणाला प्राप्त झाल्याशिवाय दुसरी गोष्ट आहे का हो? सांगा बरं. ती राईच होणार. तसं हा तमोगुणी पुढे तामसी असणार, त्याचं परिवर्तन तामसीच तो होणार. काय पुढं होणार आहे ते पुढं सांगते. पै होऊन दीपकलिका एरू आगी विझोका का जेत लागे तेत असका तो तिला आहे. दिवा आहे, दिवा. आणि तो दिवा रात्रभर आहे, पण तो नंतर विझला दिवा. पण पुन्हा कुणीतरी त्या दिव्याची ज्योत पेटवली. दिवा होता, दिवा विझला,
आणि नंतर काय झाला, ज्योत प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा काय झालं, दिवाच. दिव्याला दुसरं काय होता येतं का, म्हणजे दिव्याची ज्योत विझली म्हणजे तमोगुणी गेला, आणि पुन्हा जसा दिवा आहे तमोगुणी आहे, दिवा विझला तमोगुणी त्याचा मृत्यू झाला, पण परत तो दिवा कुणीतरी लावला प्रज्वलित केला पुन्हा तो दिवा झाला. तसं तमोगुणी जसा आता आहे तो मध्यंतरी त्याला मृत्यू झाला, पण नंतर तमोगुणाचा परिणाम जो आहे त्या परिणामालाच प्राप्त झाला. पै होऊन दीपखलिका येरू आगी विजो का जेत लागे तेत सका तोची आहे. दिवा हा नंतर दिवाच राहणार, मध्यंतरी गेला पण पुन्हा त्याला कुणीतरी लावलं आणि तो दिवाच पुढं दिवा रूपानच राहिला. म्हणून तमाची या लोठे बांधून या संकल्पाते देह जाये तै मागोते तमाचेची होय. म्हणून तमाची या लोठे, लोठे म्हणजे गाठोडे, लोथ म्हणजे गाठोड. तमोगुणाच्या गाठोड्यामध्ये ह्या तमोगुणी माणसानं आपले सगळे संकल्प बांधले. तामसी माणसाचे, तामसी व्यक्तीचे, तमोगुणाचे जे काही संकल्प, जे बरे नाहीत असणारे वाईट संकल्प त्या गाठोड्यात बांधले, आणि मग त्या गाठोड्यातले संकल्प ते त्याच्याबरोबरच जाणार. अगा कर्मी जाईवर राहावे या नियमानं तामसी कर्म असलं तरी तेव्हा आहेच ते भोगणं. देह जायतही मागवते तमाचेच होय. त्या संकल्पाच्या गाठोड्यासह तो तामसी गेला, तो मेला, पण ते संकल्पाचं गाठोडं त्याच्याबरोबर गेलं, आणि त्या संकल्पाच्या गाठोड्यानं तामसी संस्काराच्या त्या गाठोड्यानं त्याला परत तामसीच बनवलं. आता काय येणे नव्हे, तो तमोवृद्धी मृत्यूला आहे, तो पशु का पक्षी होय झाडका क्रमी. तो काही स्वर्गाला जाईल का वैकुंठाला जाईल, त्याची परिणती काय होईल. तमोगुणी, तमोगुणाचा ज्याने अंगीकार केलेला आहे, तमोगुणाचा जो चक्रवर्ती आहे तो काय होईल, त्याला कोणती पदवी भगवान देतील. तयाची पदवी हिरोनी पैगा मी ऐशे करी, तो कोण होईल. तो पशु होईल किंवा पक्षी होईल किंवा झाड होईल किंवा क्रमी होईल. तुकोबारायांनी ज्या जे संकल्प केले, झाड करशी तरी तुळशीची या मिसे, ते झाड नव्हे, स्मशानातलं झाड होईल, स्मशानातले दगडधोंडा होईल. वैष्णवाचे नानी किडा तो वैष्णवाच्या नानीतला किडा नाही होणार, दारुडेच्या नानीतला किडा होईल, नरकातला किडा होईल. तो पशु का पक्षी, पक्षी कोणता होईल. मेलेलं पडो तोडणारा पक्षी जो असतो तो होईल. तो पशु का पक्षी होय झाडका क्रमी. येण्याची पै कारणे जे निबजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो. विषय बदलला, बदलला तरी एक दोन ओव्या झाले की पुन्हा बदलतोय, पुन्हा बदलतोय. ही त्रिगुणाची वेणी आहे, त्रिगुणाची वेणी. आणि त्याच्यामुळं दोन दोन ओव्या, तीन तीन ओव्या झाल्या की विषय बदलत राहणार आहे, बदलत. येण्याची पै कारणे जे निबजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो. असो ऐक अर्जुना, येण्याची पै कारणे जे निबजे सत्वगुणे. सत्वगुणाच्या संबंधामध्ये ज्याचा निपज होतो त्याच्यामुळे जे सुकृत होतं. सत्वगुण संपन्न जे कोणी असतात त्यांच्याकडून सत्कार्य होतं, आणि त्यांच्याकडून सत्कार्य झाल्यामुळं त्याचं वागणं चांगलं असल्यामुळं मागं भरपूर वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनानुसार सत्वगुणांच्याकडून जे निर्मिती होते ती पुण्याईची निर्मिती होते.
असं कोण म्हणतो? वेदाच्या सगळ्या श्रुती, श्रौत समूह म्हणजे श्रुतींचा समूह, म्हणजे वेदाच्या श्रुती, ह्या श्रुती म्हणतात त्या सत्वगुण संपन्न व्यक्तीकडून जे जे पुण्य होतं त्या पुण्याईनं जगाला तारकपणा प्राप्त होतो. श्रौत समूह म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्ये फळा सात्विकते. म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा, सात्विक असणारा जो तो, म्हणून अर्जुना अशा जो निर्मळ आहे आणि तो सुखज्ञानी आहे असा जो त्याचा अपूर्व म्हणजे पुण्य, त्याच्याकडून होणारं जे संचित प्रारब्ध आणि क्रियमान त्याच्याकडून जे होईल ते जगाला तारक होईल. त्या तारक असणाऱ्या पुण्याईकडून जगामध्ये सुख समृद्धी असे जे असणारे ते सात्विक. म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते. आता रजोगुण संपन्न सत्वगुणी जर गेला तर तो कुठे जाईल? सत्वगुणी गेला तर कुठे जाईल? घेईन मी जन्म यादसाठी देवान तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. मग राजेसा जिया क्रिया तया इंद्रावनी फळलिया, जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. रजोगुणी माणसाच्या क्रिया, इंद्रावन फळ आहे, ते दिसायला बरं दिसतो पण ते चवीला बरोबर नसतो. इंद्रावण मी काही ते खाल्लं नाही, मला काही त्याचा अनुभव नाही, पण माऊली सांगते किंवा संत सांगतात, कुणाला अनुभव असेल इंद्रावणाचाच असो पण मला नाही. ते इंद्रावण फळ दिसायला चांगलं असतं पण आंतरिक कडू असतो. मग राजेसा जिया क्रिया तया इंद्रावनी फळलिया, त्या इंद्रावणाप्रमाणे चित्रीव आतुशेन वरनं जसं चित्रीव फळ असतं त्याच्या आत शेण, चित्रीव फळ दिसण्यापुरतं, इंद्रावन दिसण्यापुरतं, तसं राजसी माणसाच्या ज्या क्रिया आहेत त्या दिसण्यापुरत्या आहेत. दांभिकतेच्या क्रिया त्या सगळ्या रजगुण संपन्न असणाऱ्या व्यक्तीच्या क्रिया आहेत. जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. आणि त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ दुःखाशिवाय दुसरं काहीही नाही. सत्वाचं फळ काय आहे? सुख आहे. रजोगुणाचं फळ काय आहे? दुःख आहे. का निंबोळिया पिक परी गोड आत विख, तैसे ते राजस देख क्रियाफळ. निंबाची निंबोळी असते, निंबाची निंबोळी कावळे खातात. निंबोळी मोडून आला तो कावळी अशी सुकाळू झाला. लिंबाला निंबोळ्या आल्या, त्या गोड असतात पण आत कडू असतात. त्याही आपण काही खाल्ल्या नाही पण गोड असतात. इथं माऊली म्हणते गोड असतात पण आतून काय त्या कडू असतात. वरी गोड आत विख. तैसे ते राजस देख क्रियाफळ. वरून गोंडस दिसणारं, लोकाला वाटावं यांनी किती किती पुण्य करतोय, किती किती पंक्ती घालतोय, किती किती चांगलं करतोय. आणि पण ते करत असताना त्याच्याकडून, अशा लोकांकडून, इथले कोण नाही बरं का, अशा लोकांकडून काय होत असतं? 2 नंबरचे उद्योग होत असतात. आणि ते 2 नंबरचे उद्योग कुठंतरी देवाच्या दृष्टी येऊ नये, देवाला ते कळू नये म्हणून मग दान पुण्य अमकं तमकं काय काय ते, पण त्याचं फळ अंती काय मिळणार? त्याचं फळ ते सुखे चितारुनिया फळती, तैसे ते राजस देख क्रियाफळ. पुढे
तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जियापरी. तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके. तामस जे क्रिया करतात लोक त्याच्या पाठीमाग अधिष्ठान काहीच नाही. सत्वगुण संपन्न जो आहे त्याला भगवंताचं अधिष्ठान तरी आहे. रजोगुण संपन्नाला निदान दांभिक अधिष्ठान तरी आहे. पण तमगुण संपन्नाला अधिष्ठानच नाही. त्याचं भरकटलेलं मन हेच अधिष्ठान. आणि त्या भरकटलेल्या मनाला जे गोड लागेल जे बरं वाटेल तेच तो करत राहणार. तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके. कारण ज्ञान कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, सत्कर्म कशाला म्हणतात, संतसंगत कशाला म्हणतात, हे त्याच्या नावी गावीही नसते. जे विवेकाची भाषणे नती वैराग्याची शिव न देखती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. असा जो तो तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके. मग अज्ञान ज्याला अविद्या म्हणतो, अविद्येचा हा पूर्णपणे अंतर्गाभा आहे, साल सुद्धा नव्हे. कोण? हा तमगुण संपन्न असणारा व्यक्ती. विषांकुर विखे. बरोबर आहे ना? तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जियापरी. विषाची पेरणी केली, फळ कशात येणार? विषातच येणार. विषाचे कांदे वाटूनी जो रस घेई जे पेऊनी तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे अमर होईल. विषाचंच बी आहे, विषाचाच वृक्ष आहे, त्याला विषाचंच फळ आहे, त्याला विषाचाच रस असणार. आणि तो प्राशन केल्यानंतर काय होणार, काय होणार का हे सांगायला पाहिजे. जे होणार ते होणार. विषांकुर विखे जियापरी. म्हणून बार्य अर्जुना एक सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै. म्हणून अर्जुन म्हणून बारे अर्जुना एक सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै. म्हणून बारे अर्जुना. अर्जुना, अर्जुनाला भगवान कधी कधी बाबा म्हणतात. अर्जुनावर भगवंताचं प्रेम आहे. सगळे विषय गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये सगळे विषय अर्जुनाला समजावून सांगितलं. अर्जुना पाचाई आत अर्जुन कसा आवडतोय. कामुक काजैसना अंग अंगना अपैता कीजे. म्हणून अर्जुनाला बा म्हणतात. अर्जुन काही भगवंताचा पिता आहे? भगवंत तर सगळ्याचे पिताजी आहेत. पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. तरी पण प्रेम आहे अर्जुनावर, भगवंताचं प्रेम आहे. म्हणून भगवान म्हणतात म्हणून बारे अर्जुना एक सत्वची हेतु ज्ञाना. आत्मज्ञान जर आपल्याला हवं असेल तर संताची संगत आणि सत्वगुणाची वृद्धी. सत्वगुणाची वृद्धी आपली जर होत गेली तर आपला उद्धार दूर नाही. सत्संगती घडावी, सत्वगुणाची वृद्धी व्हावी आणि मग ती सत्ववृद्धी, ती सत्संगती आपणाला ज्ञानाच्या संतांच्या प्रांगणामध्ये घेऊन जाते. म्हणून बारे अर्जुना एक सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दीनमाना सूर्य हा पै. दिवस दिन म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश जिकडं तिकडं असतो अशी जी पृथ्वीवरची एक स्थिती तिला दिनमान म्हणतात. अंधार नाही बरं का. दिन म्हणजे प्रकाश, जिकडं पाहिल तिकडं प्रकाश. धवळले जगदाकार अंधार तो निरसला अशी स्थिती. सूर्य आणि दिनमान याच्यामध्ये फरक आहे का?
दिनमान म्हणजे सूर्य आणि सूर्य म्हणजे दिनमान. जैसा का दिनमाना सूर्य हा पै, तसं सत्वगुण म्हणजे ज्ञान, सत्वगुण म्हणजेच संत संगत, सत्वगुण म्हणजेच आपली उन्नती म्हणजे उद्धार, सत्वगुण म्हणजेच प्रभू साक्षात्कार, आत्मदर्शन. जर आपण सत्वगुणाच्या साह्यानं आपल्या साधनेची गती वाढवीत गेलो तर, आणि तैसेची येदान लोभाची रजकारण आपले विस्मरण द्वैताजीवी. दोन वया सत्वगुणाच्या, 2 रजोगुणाच्या, 2 तमोगुणाच्या. आणखी कधी कधी असं होतं, देहाची वरी आदर होतो आपला, देहोहम असं होऊन जातो. देहाच्या वरी आदर का होतो? आत्मबोधाचा विसर म्हणून. आत्मबोधाचा विसर पडला की देहावर आदर येतो. म्हणजे मी देह असं वाटतं, या देहाला अंजारावं, गोंजारावं, आणखी काय करावं, सगळं देहासाठी. आता उद्या येणारी दिवाळी जी आहे ती आत्म्यासाठी का देहासाठी? आपलं प्रामाणिकपणानं. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी नामदेवरायांची आत्मस्वरूपासाठी आहे. आत्मस्वरूपाची ती दिवाळी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी दिवाळीचं वर्णन आलेलं आहे. त्या ज्ञानोबारायांनी ती दिवाळी, ज्ञानिया पायी दिवाळी निरंतर, आत्मसुखाची दिवाळी आहे. पण रजोगुण संपन्न जे कुणी आहेत यांची जी दिवाळी आहे ती कशासाठी आहे? देहासाठीच आहे. आणि या देहावर आदर आला की मग काही ठिकाणी पाठ असा आहे अद्वैत आहे आणि काही ठिकाणी द्वैत आहे. काही ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे द्वैताजेवी आणि काही ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैताजेवी. मग द्वैताचा विसर म्हणजे आत्मस्वरूपाचा आठव, आणि अद्वैत आत्मस्वरूपाचा विसर तर अद्वैताचा. तुमच्या लक्षात येते का? एकाचा विसर एकाचा आठव. तर या ठिकाणी रजोगुण संपन्न जो आहे त्याचा देहावर आदर आहे, आणि देहावर आदर बरोबर काय द्वैताचाच आठव आहे. त्याला आदर कशाचा आहे? द्वैताचा, म्हणजे देहाचा. द्वैताजी मोह अज्ञान प्रमादा यया मैडेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ. तमोगुण संपन्न असणारा, त्याच्या ठिकाणी काय आहे? जसं मी मगाशी सांगितलं, सकुटुंब ठाव घेऊन अर्जुनाचा मोह गेला, तसं सकुटुंब मोह घेऊन याच्या ठिकाणी तो मोह नांदायला आला. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? त्या मोहामध्ये अज्ञान आहे, प्रमाद आहे, आणखी काय, असे सगळे दोषवृंद आहेत. दोषांचा समुदायच्या समुदाय दोषवृंद, दोषांचा समुदाय. हो, निदान 4-5 तरी आहेतच की. आसुरी संपत्तीमध्ये 5-6 आहेत, दैवी संपत्तीचे 26 आहेत. पण हे जरी 5-6 जरी असले, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, तरी ते 26ला जेरी सांगतात. जर साधना बरोबर नसेल, जर संत संगती नसेल, सत्वगुणाची आपण वृद्धी करत नसू, तर हे 6 जण आपणाला जेरीला आणतात, घाईला आणतात. ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. मोह अज्ञान आणि प्रमा म्हणजे चुका करणे. यया मैळेया दोषवृंदा, आणखीन काही दोषाचा असणार, किंवा या 3 तरी आहेतच, पण आणखीन काही आहेत. पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ. या सगळ्यांचं मूळ काय आहे तर तमोगुणी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारा तमोगुण. हे गुण देहाच्या आधाराने राहतात बरं का.
हे सगळे गुण या गुणाला देहाला सोडून किंवा मायेला सोडून अस्तित्व नाही. हे मायेच्या आधारानं, प्रकृतीच्या आधारानं, जगताच्या आधारानं, प्राणीमात्रांच्या शरीराच्या आधारानं हे सगळे हे गुण राहतात. गुणाला स्वतंत्र अस्तित्व नाही. आपल्या कुणाच्या तरी देहाचा आधार घेऊन, कुठल्या तरी माईक वस्तूचा आधार घेऊन हे 3 गुण नांदत असतात. 3 गुणाचं माहेरघर काय असेल तर मानव देह जास्तीत जास्त. बाकीच्यांचेही देह आहेत, काही वाघासारखे, सिंहासारखे प्युअर तमोगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही पक्षी रजोगुणी आहेत, काही सत्वगुणी आहेत. पण सृष्टीमध्ये हे 3 प्रकार आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. जिकडं तिकडं 3 प्रकार आहेत, त्रिगुण आहेत. ऐसे विचाराच्या डोळा, 3 गुण वेगळ वेगळा, दाविले जैसा आवळा तळ हातीचा. अर्जुना, तुला मी हे 3 गुण वेगळे वेगळे अगदी जसं तुला पटेल अशा दृष्टीतून तुला दाखवलेलं आहे. कसं दाखवलं? तळ हातातला आवळा. तळ हातात आवळा जर असा आपण ठेवला तर तो आपणाला 4ही बाजूनी दिसत असतो. तो असा डुलत असतो, तो फिरत असतो. ऐसे विचाराच्या डोळा, 3 गुण वेगळ वेगळा, दाविले जैसा आवळा तळ हातीचा. ज्ञानोबरायाने परमात्मा पण करतला मग आवळ्यासारखा दाखवला. करतळी आवळे तैसे तैसा हरी. देवही दाखवला, पण असणारे जे काही आपले असणारे दोष गुण ते पण दाखवले. आपल्याकडं काय काय गुण आहे, कोणते कोणते दोष आहेत, तमोगुणी जो कोणी असतील व्यक्ती त्यांच्याकडे कोणते कोणते गुण आहेत, कोणते कोणते गुण असतात. अर्जुना, ह्या 3ही गुण तुला मी हातातल्या आवळ्याप्रमाणे दाखवलो. हातातला आवळा जसा 4ही बाजूनी दिसतो. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. बरोबर आहे ना? तव रजतमे दोन्ही देखिती प्रौढ पतनी सत्वा वाचोनी नानी ज्ञानाकडे. ज्ञानाकडे आपल्याला यायचंय. ज्ञानाकडे येण्यासाठी, संत संगतीकडे येण्यासाठी, आपल्या उद्धाराकडे येण्यासाठी तेव्हा रजतमे दोन्ही देखिती प्रौढ पतनी सत्वा वाचोनी नानी ज्ञानाकडे. ही जी रजतम दोन्ही आहेत का नाही, ती दोन्ही आपणाला पतनाला नेतात. पण ते पतन कसलं? प्रौढ पतन. प्रौढ पतन म्हणजे त्या पतनातून पुन्हा सहजासहजी माघारी यायला मिळत नाही. आज त्याला प्रौढ पतन म्हणतात. एखाद्या मोठ्या माणसाला, हा मोठा माणूस आहे बरं का, तसं या तमोगुणी रजोगुणी माणसाला प्रौढ म्हणजे मोठा नरक प्राप्त होतो. बुडाले तयाचा मुळना मार, लागला तोला येथोनिया. प्रौढ पतन म्हणजे तिथून मागवते येणे नाही. जर संतांना दया आली तर शक्यता आहे, एरवी नाही. असं प्रौढ पतन. तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी, पण सत्वा वाचुनी नाणी ज्ञानाकडे. पण या ज्ञानाच्या बाजूला कोण आणील? सत्व गुण संपन्न जे कोणी असतील, सत्वगुण मात्र त्याला ज्ञानाकडं आणील. म्हणून सात्विक वृत्ती एक झाले जन्मवृत्ती, सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. म्हणून या 2 गुणांचा त्याग करून, 2 गुणांना आपल्या ताब्यात ठेवून, काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही. कारण हे काम क्रोध जरी झाले कुणाचे आहेत? हे रजोगुणाचे आहेत. काम क्रोध
हे यांचा जनक कोण आहे? यांचा जनक रजोगुण आहे. आणखीन वेगळ्या वेगळ्या काही गुणांचा, काही दोषांचा तमोगुण आहे. असं आळस, प्रमाद वगैरे यांचा पिता तमोगुण आहे. काम क्रोध हे जे आहेत त्यांचा कोण आहे? रजोगुण आहे. मग क्षणा काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही. आणि म्हणून सात्विक वृत्ती एक झाले जन्मवृत्ती. सत्वगुणाचा आश्रय करून सत्वगुणाच्या वृद्धीसाठी ज्यांनी जन्मभर व्रत धारण केलेलं आहे किंवा व्रत धारण करतो, कशाप्रमाणे ज्ञानोबराय कधी कधी काही काही गोष्टीसाठी अत्युच्च दृष्टांत देतात. माग बाबांनी सांगितलं, आपण ती लक्षणं नेहमी वाचतो, त्या माकड जैसे गारुडियाचे अगदी स्त्रैण माणूस कसा असतो त्यासाठी दृष्टांत दिला माऊलींनी. तो ब्रह्मविद ब्रह्मनिष्ठ पुरुषाचा, महापुरुषाचे चित्त झाली या वस्तुगत, ठाके व्यवहारदात जिया परी तिया परी. स्त्रैण माणूस जसा महापुरुष ब्रह्मरूप होतो तसं हा अज्ञानी पुरुष स्त्रीरूप होतो. तसं ज्ञानोबारा इथे दृष्टांत देत आहेत की ही सात्विक वृत्तीचं व्रत आहे, हा तो व्रत धारण करतो कशाप्रमाणे? चतुर्थ भक्तीप्रमाणे. आर्तभक्ती, अर्थार्थी भक्ती, जिज्ञासू भक्ती. याच्यापेक्षा कोणती भक्ती आहे? ज्ञानी भक्ती, चौथी भक्ती. चौथ्या भक्तीचंच व्रत तो घेतो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. तैसे सत्वाचे नटनाचे असणे जाणे जयाचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. तैसे सत्वाचे नटनाचे. सत्वगुण संपन्न जो आहे, ज्याच्या देहामध्ये ज्याच्या वृत्तीमध्ये सत्वगुण परिपूर्णपणे मुरलेला आहे, साधुबोध झाला मुरोनिया ठेला, असा सत्वगुण ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण मुरलेला आहे, असं असणं, त्याचं अस्तित्व किंवा त्याचं जाणं, त्याचा व्यवहार, ते तो असला तर तो वैकुंठच करील या ठिकाणचं, या भूमीचं. आणि समजा तो गेला तर तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. जे सत्वगुण संपन्न आहेत त्याची तनुत्यागी त्यांना काय प्राप्त होतो? स्वर्ग प्राप्त होतो. स्वर्ग प्राप्त झाला तरी ते ज्यांना योगभ्रष्ट म्हणतात, ते त्यांच्या चित्तामध्ये काय धारणा असते? स्वर्ग जरी प्राप्त झाला तरी त्यांच्या अंतरात अशी भावना असते, हा अंतराया उचिता, कावडवला भगवंता, ऐसे दिविभोग भोगिता, अनुतापी नित्य स्वर्ग प्राप्त होतो. पण स्वर्ग भोगाची त्यांच्या ठिकाणी इच्छा नसते, पण भोग स्वर्ग प्राप्त होतो. तैसे सत्वाचे नटनाचे असणे किंवा जाणे जयाचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती. कोण? सत्वगुण संपन्न. आणि त्याचप्रमाणे याची परिरजे जिही का जी जे मरिजे तिही मनुष्य होईजे मृत्यूलोकी. रजोगुण संपन्न गेला, रजोगुण संपन्न गेला. रजोगुण संपन्न जो असताना त्याने काय केलं असेल? रावणानं काय केलं? दुर्योधनानं काय केलं? आणि समजा ते गेले, कुठे जातील? कुठेही जाणार नाहीत. तुका म्हणे पुन्हा नाही रे विसावा, फिरोनिया गावा आल्यावीन. ते कोण होणार? मृत्यूलोकातच येणार, दुसरी त्यांना गती नाही. तीही मनुष्य होईजे मृत्यूलोकी. आणि त्या ठिकाणी त्यांना भोग कुठले असणार? ते सुख दुःखाचे खिचटे. खिचडी, कशाची खिचडी त्यांना मिळणार?
त्यांच्याच प्रारब्धाची केले कर्म झाले आणि त्याची भोग आले, त्यांची ती सुखदुःखाची खिचडी, आणि ते त्या प्रारब्धाच्या ताटात बसून खाणार. जेवी जे एकेची ताटे, जेत येत मरण वाटे पडिले नुठी. तेव्हा अशा पद्धतीनं ते गेले तर त्यांना असले तर अशा पद्धतीचे, आणि गेले तर अशी त्यांची गती होत असते. आणि तयाची स्थिती तमी जे वाढवणे निमती भोग श्रमी, ते घेती नरकभूमी मूळपत्र. त्याच्याही पुढं माऊली सांगते की त्यांना एक सनदच प्राप्त होते. सनद मूळपत्र म्हणजे त्यांना शिक्काच मिळतो कशाचा? नरकामध्ये राहण्याचा. काय? कुंभपाकी बुडी दिली दुर्योधने, दाविना लाजेने मुक धर्मा. धर्मराज तर सगळे गेले, पण त्या नरकाच्या जवळून चालले. आला शीतळ शांतीचा वारा, काही नरकवासींचा उद्धार झाला. पण हा जो दुर्योधन आहे त्यानं लांबूनच पाहिलं, अरे बापरे धर्मराजा आला, त्याचं तोंड पाहायचं नाही म्हणून त्यानं बुडी मारली. कशात? त्या कुंभपाकात. आता त्याचा कधी उद्धार होईल? आणि तयाची स्थिती तमी जे वाढवणी निमती भोगक्षमी, असे भोग भोगत असताना तो तमोगुणी गेला. ते कुठं जातात? ते घेती नरकभूमी मूळपत्र. मूळपत्र म्हणजे नरकाला जायचा हिस्सा. परदेशाला जायचं म्हणलं लागते की नाही परवानगी? कुठं जायचं म्हणल्यानंतर कागदपत्र लागतं. मग नरकाला जायचं जे पत्र, त्याला ज्ञानोबा आहे मूळपत्र म्हणतात. सनद सनद. एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणाशी पांडुसुता, धाविलीच कारणता आगवीची. अर्जुना, तुला हे मी या 14व्या अध्यायात जे सांगायला मी लागलोय ते काय सांगायला लागलोय? परब्रह्माच्या सत्तेवर असणारे हे त्रिगुणाचं नाटक. हे त्रिगुण ह्या दुनियेला, त्रिगुण म्हणजे दुनिया, दुनिया म्हणजे त्रिगुण, पण या दुनिया रूपी त्रिगुणाचं नाचकाम कसं असतं हे मी तुला दाखवतोय. पण कुणाच्या सत्तेवर आहे? परमात्म्याच्या सत्तेवर. या येचा आळुमाळ, रूपागुणाचा चाळढाळ, भलतैसा खेळ लेखा आणि. कशाचा चाळढाळ आहे? रूपाचा, आणि रूपाबरोबर गुणांचा. हे चाळात त्या मायेच्या पायातले चाळ, आणि त्याची हे चाळातले हे गुंग्र म्हणजे सत्व रज आणि तम. फार सुंदर सांगायची माऊली बाबा ज्ञानेश्वरी समजावून. ते म्हणायचे ज्ञानोबरायाची कृपा संपादन करा. ज्ञानोबरायाची कृपा संपादन केली की अन्य काही न लगे. त्यांचे शब्द आहेत. एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणाशी पांडुसुता, दाविली. कुठं गेलं आपलं? बरोबर आहे ना? एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणाशी पांडुसुता, दाविली कारणता आघवीची. हे गुण ते कैसे किती, बांधिती कवणे रीती, याचं चाललेलं आहे वर्णन. आणि या गुण हे आहेत परमात्म सत्तेवर, देवाच्या सत्तेवर, परब्रह्माच्या सत्तेवर. हे जे गुण आहेत, आणि त्या गुणाला सत्यत्व देऊन आपण दुःखी कष्टी होतो. ही सगळी सकरणता, त्याचं कार्यकारण भाव अर्जुना मी तुला समजावून सांगत आहे. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा ग्रस्तानुपश्यति, गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सोधिगच्छति. पै वस्तूचे वस्तुत्व्यासिके, ते आपण पे गुणासारिके, देखोनी कार्यविषेखे अनुखरिगा.
इथून पुढे 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 अर्जुनाच्या प्रश्नाचं अवतरण सुरुवात झाली. याच्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आहे पुढे, आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते गुणातीताच्या लक्षणाचं आहे. मोठं गोड आहे. बाबा सांगतायत पुढं. बाबांच्या मुखातूनच गुणातीताची लक्षणं ऐकणं आपणाला योग्य आहे. पै वस्तू वस्तुत्व्यासिके ते आपण पे गुणासारिके देखोनी कार्यविषयके अनुकरेगा तैसेगा स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपणची. ही गुणसंख्या, हे गुण, ही माया, हे जगत, हे कशा पद्धतीचं आहे. एखादा झोपावा, त्याची झोप लागावी. आपल्या महालामध्ये आपल्या पलंगावर समजा राजात झोपला, राजाच्या झोपेचं म्हणजे पलंगावर झोपला, राजेश्वरी आहे, पण झोप लागली आणि झोपेमध्ये त्याच्यावर परचक्र आलं आणि त्यात तो पराजित झाला किंवा जिंकला काय पराजित झालात काय, दोन्ही मिळून दोन्हीला स्वप्नातल्या जैत आणि अजैत याला किंमत तितकीच, स्वप्नाचीच किंमत. पण हे कधी कळतं? जाग झाल्यावर. स्वप्नात स्वप्न कळणं हे कळावं, स्वप्नात स्वप्न कळावं ते साधूला कळतं, आणि जाग झाल्यावर स्वप्न ज्याला कळतं ते सुद्धा काही ना कळत नाही, ते पामरविषयी. पण ज्याला कळतं ते मुमुक्षू. देखोनी कार्यविषयी के जैसे का स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे ते हारी जैत होईजे आपणची. आपणची हारी जैत, आपलं आपणच. तैसे मध्वर्ध अध जे हे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूचे असे. सत्व, रज, तम, अध, ऊर्ध्व, मध्य हे सगळं फक्त दिसायला आहे, असायला नाही. पुढे त्याचं वर्णन येणार आहे. ऊर्ध्व, मूल, मदशाक सगळं दिसायला आहे, असायला नाही. आता सुद्धा हे जे वर्णन चाललंय ते ज्ञानाच्या दृष्टीनं अजिबात नाही, आपल्या दृष्टीनं आहे. विरक्ताचे दिठी निहाळी जाई किरीटी तई नाही, आपल्या दृष्टीनं आहे. पण ज्ञानोबर आहे, आपल्या दृष्टीनं बोलतायत आणि ते समजावून सांगतायत आपल्याला. तैसे मध्व अर्ध्वर्ध्व अध जे हे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूचे असे. पण बारकाईनं ब्रह्मदृष्टीच्या नजरेनं जर पाहिलं, विरक्ताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर अर्जुना ब्रह्मवस्तूशिवाय काहीही नाही. तरी वाहनी असो तरी तुझं आन न दिसो तरीसे ते सांगत असो मागील गोष्टी. असू दे अर्जुना, मी तुला सांगतो. त्याला मागची गोष्ट सांगितली, मागची म्हणजे लई मागची नाही, 13व्या अध्यायातली. मागील गोष्टी म्हणजे कधी? 13व्या अध्यायातला 14वा श्लोक. आता आपल्याला सांगायला वेळ नाही, बाबा आपल्यासमोर बसलेले आहेत, आपल्याला त्यांना वेळ द्यायची आहे, आपल्याला लगेच संपवायचं आहे 5 मिनिटात. तरी हे वाहनी असो तरी तूज आन न दिसो तरीसे ते सांगत असो मागील गोष्टी. सर्वेंद्रिय गुणाभासम या श्लोकावरचं व्याख्यान जाणतेनी आपलं हे चिंतन संपल्यावर पहा. मागील गोष्टी तिथे आहे. तरी ऐसे जाणे जे सामर्थ्य ती सहजे होती देह व्याजे गुणची हे. बारकाईनं जर पाहिलं तर परमात्म्याच्या सत्तेवर हे गुण आपणाला जाणवतात. पण आपणाला ती परमार्थ दृष्टी नसल्यामुळं आपणाला ते सत्य वाटतात. नाही, आपणाला ते घायाळ करतात. एरवी सुखदुःखी जैची पविजे देव जळी होईजे मासोरी जै. तरी ऐसे जाणे जे सामर्थ्य ती सजे होती देहव्याजे गुणतीये इंधनाचे आकारे अग्नि जैसा उतरे का अंगवे तरुवरे भूमिरस. लाकडात अग्नी,
अग्नीला पाहायचंय आपणाला. अग्नीला स्वतःला अंग नाही. जर एखादं लाकूड आपण पेटवलं तर त्या लाकडाच्या आकाराचा अग्नी दिसतो आणि नाना इंधनाचे नि आकारे अग्नीचा ऐसा अवतरे का अंगवे तरुवरे भूमिरसू. भूमीमध्ये असणारी मार्दवता किंवा पाणी हे जलत्व वेगवेगळ्या वृक्षामध्ये, मिरचीमध्ये गोड तिखट, उसामध्ये गोड, निंबामध्ये कडू, असं गोड कडू तिखट असं जे होतं एकच पाणी, पण या वृक्षाच्या उपाधीमुळं ते वेगवेगळं आपल्या चवीला येतं. तसे हे 3 गुण, तो 3 गुणाच्या आधारानं किंवा 3 गुणाच्या आश्रयानं आपण त्या 3 गुणाच्या प्रमाणे वागत राहतो. आपणाला गुणातीत होता येत नाही. गुणातीत होण्याचे उपाय इथून पुढे सांगत आहे. नाना दहियाचे निमिसे परिणामे दूधची जैसे का मूर्त होय उसे गोडी देवी. नाना दहियाचे निमिसे, दही दूधच जसं दही होतं किंवा मूर्त होय उसे गोडी जेवी. ऊसामध्ये गोडी, गोडीचं रूप आपल्याला पाहायचं आहे तर ऊस तैसे हे सांतकरण देहती होती त्रिगुण म्हणून बंदाशी कारण घडीची कीर. खरं पाहायला गेलं तर हे जे 3 गुण आहेत सत्वरजतम, हे देहाचं अधिष्ठान यांना असल्यामुळं किंवा हे अधिष्ठान रूप देहरूप, हे स्थूल देह असू दे सूक्ष्म असू दे, हे त्रिगुणाची असणारी ही बेडी, त्रिगुणाची असणारा हा कैद, याच्यामुळे आपल्याला त्रास होतो तर जो भोगावा लागतो. म्हणून आणि बंधाशी कारण आपण जे बांधलेलो आहोत ते कशानं बांधलेलो आहोत? गुणांनी बांधलेलो आहोत. सत्वगुणांनी कसा बांधल्या जातो मागं सांगितलं, रजोगुणांनी कसा बांधल्या जातो मागं सांगितलंय, तमगुणांनी कसा बांधल्या जातो हे पण मागं सांगितलंय. आता या गुणाच्या बंधनातून आपल्याला सुटायचं आहे. कशानं सुटता येईल? परी चोर हे धनुधरा, जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उणानो हे. पण अर्जुना हेही पण लक्षात ठेव, हे बंधन आहे, पण हे बंधन ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं मिथ्या आहे. आपणाला जरा बोलायला शब्द मिथ्या बरा वाटतोय, पण ते भोगत असताना त्याची सुखदुःख आपणाला भोगावी लागतात. आपण ते भोगत असताना काय होतं? दुःखी कष्टी होतो. क्षणभर आपण दुःखी कष्टी होतो आणि मग याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. पण ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं हे अर्जुना हे बंध सत्यत्वाचे नाहीत. परी चोर हे धनुधरा नवल, जे एवढा हा गुंफिरा गुंता फेरा, त्या गुंतण्यामध्ये हे जे गुंतणं आहे मोक्षाचा संसारा उणानो हे. पण हे एवढं लक्षात ठेव, अशी एक दृष्टी आहे की हे जरी असलं, हे जरी आपण आता वाचलं पाहिलं चिंतन केलं तरी मोक्षाच्या दृष्टीनं हे बंधन करत नाहीत. फक्त ती दृष्टी असेल तर, सद्गुरूची कृपा असेल तर. त्रिगुण आपले निधर्मे देहेची मागते साऊमे चारिताची नखोमे गुणातीतता. हे त्रिगुण आपल्या आपल्या दृष्टीनं आपापल्या धर्मानं जरी आपणाला बंधन करतायत असं जरी वाटलं तरी सुद्धा ही जी गुणातीतता आहे, ही गुणातीतता जर आपण त्याचा बारीक चिंतन केलं, सत्संगती केली तर त्याच्यातून आपणाला निसटता येतं. ऐशी मुक्ती असे सोद जे आता परिसवतूच जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी. आता याच्यातून कशा पद्धतीनं सुटायचं आहे? सुटायचं आहे म्हणजे समजावून घ्यायचं आहे. आणि जर ते आपल्याला समजत नसेल तर चित्तशुद्धीसाठी साधना करायची आहे.
चित्तशुद्धीसाठी साधना आणि समजण्यासाठी ज्ञान ते कशा पद्धतीचं आहे. ऐशी मुक्ती असेच ते आता परिसभूतूच. कारण जी सहज असणारी मुक्ती, सहज जाणारे हे गुण ते तुला मी आता समजावून सांगत आहे. पण तू का समजावून सांगत आहे? तू या ज्ञानामधला म्हणजे ज्ञानरूपी बगीच्यातला, ज्ञानरूपी कमळातला, तो कमळातला गंध सेवन करणारा तू भुंगा आहेस. म्हणजे अंतरंग साधक आहेत. अर्जुनाची पाती परसनिया योग्य होती अशी एक अर्जुनाला दिलेली देवाने दिलेली काय विशेषण आहे. याप्रमाणे अर्जुनच श्रोता कोण? अर्जुनच. अर्जुनासारखं होऊन ऐका, अर्जुनासारखं होऊन साधन करा, अर्जुनासारखं होऊन त्याचं चिंतन करा. असा तू कोण आहेस? देवच म्हणतात अर्जुना तू परिसची, परिस्वनी, अनुष्ठीची तरी आमाचीच काय शिवानी सांगायची. अर्जुना तू द्विरेफू म्हणजे श्रवण करणाऱ्या श्रवणरूपी कमळातला तू भुंगा आहेस. श्रवणरूपी कमळातला, ज्ञानरूपी कमळातला, अद्वैत ज्ञान, आत्मज्ञान या कमळातला तू भुंगा आहेस. अंतरंग साधक आहेत. शेवटची ओवी. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नो हे मागे बोलिलो ते खागे तेवीची हे. आणि हे आत्मचैतन्य शरीरादी गुणात राहूनही गुणासारखे होत नाही हाच तो सिद्धांत मागे अनादित्वान निर्गुणत्वात या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. शरीरस्थोपी कौंतेय न करोति न लिप्यते असे जे मागं 13व्या अध्यायामध्ये जे काही श्लोक आलेले आहेत त्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे.